झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. शिर्डीचं ज्याचे लागतील पाय टळतील पाय सर्व त्याचे. अहिल्यानगरमधील शिर्डीचं हे स्थान महात्म्य आहे ते जगप्रसिद्ध थोर विभूती साईबाबा यांच्यामुळे. कधी सोन्याची आभूषणं, कधी हिरे रत्नजडित मुकुट, तर कधी कोट्यवधींचं दान ज्यांच्या नावाने दिलं जातं असे साईबाबा मात्र साध्या फकीराचं आयुष्य जगले. सामान्यांचं दुःख दूर करण्यासाठी कारणीभूत ठरले. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र देऊन त्यांनी आपल्या भक्तांना जणू साऱ्या जीवनाचाच अल्पाक्षरी मंत्र दिला. साईबाबा सदैव काहीतरी देत राहिले. भुकेल्याला अन्न, आजारी मृत्यूशय्येवरच्या माणसाला वाचवणं, अडीअडचणीत असलेल्या रंजल्या गांजल्यांना संकटमुक्त करणं, अशी आजच्या भाषेत ज्याला समाजसेवा म्हणतात ती ते खरोखरची करत होते, सहजच करत होते आणि द्वारकामाई साधं सुद्धा आयुष्य जगत होते. सगळ्यांचा मालक तो एकच ईश्वर, अर्थात सबका मालिक एक, असं साईबाबा सांगत. मात्र आता त्यांनी दिलेल्या काही नाण्यांवरून मालकीचा वाद उद्भवलाय. अगदी साक्षात साईबाबांच्या डीएनएची साक्ष काढण्यापर्यंत पोहोचलाय. आणि असं झालंय असं की सन 1918 साली विजयादशमीच्या दिवशी आपल्याला कल्पना आहे साईबाबांचं महानिर्वाण झालं. अखेरच्या समयी साईबाबांना नित्यनियमानं भोजन आणि सेवा देणाऱ्या तत्कालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी चांदीची 9 नाणी भेट दिली. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईकांनी सदरची ही नाणी त्यांच्याकडे असल्याचा दावा केला. तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलजा गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय ती 9 नाणी त्यांच्याकडे असल्याचा दावा करतायत. या 9 नाण्यांची 22 नाणी झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर संजय शिंदे, चंद्रकांत शिंदे यांनी 2022 साली साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदेंच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्याकडील 9 नाणे भाविकांना दाखवून मोठ्या देणग्या जमा करतात असा आरोप या तक्रारीत झाला. तर धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आहे. विनियोग आणि ही 9 नाणी ही अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचं निरीक्षण नोंदवल्याचं गायकवाडांचा दावा आहे. आणि इतकंच नाही तर शिंदेंकडची नाणी खरी असतील तर त्यावरचे साईबाबांचे डीएनए शोधावेत असाही दावा गायकवाडांनी केला किंवा असं आव्हान दिलं आपण म्हणूया. मात्र लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे वारसा हक्कानं ती नाणी आमच्याकडेच असणार, आमच्याकडेच आहेत आणि ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलजा गायकवाड यांच्याकडे कशी जातील. आजही साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली नाणी जुन्या घरी असलेल्या मंदिरातच आहेत, तीच खरी आहेत असा दावा शिंदेंनी केलेला आहे. या एकूणच शिंदे गायकवाडांच्या मधल्या वादामध्ये इतर वेळी कोणाच्याही अशा खासगी वादामध्ये इतर कोणाला रस असायचं, स्वारस्य असायचं कारण नाही. मात्र मुद्दा आहे 9 नाण्यांचा, जी नाणी साक्षात साईबाबांनी दिलेली आहेत. त्यामुळे साईबाबांचा आपल्याला कल्पना आहे, शिर्डीमध्ये गेलेल्या प्रत्येकाला माहिती आहे साईबाबा मंदिराच्या सगळ्या परिसरामध्ये साईबाबांचे विविध वस्तू त्यांनी वापरलेल्या असतील, ते जिथे थांबत होते, बसत होते, या सगळ्या गोष्टी भावाचा आणि श्रद्धेचा विषय झालेला आहे. आणि त्यामुळेच हा नाण्यांचा विषय सुद्धा महत्वाचा झालेला आहे. आणि सगळ्यांचं लक्ष आहे की या बाबतीत तोडगा काय निघतोय. साई संस्थानानं मध्यस्थी करत एक सामोपचाराचा मार्ग असा सांगितलाय की शेवटी नाणी काय ती प्रामुख्यानं साईबाबांचीच आठवण आहेत, मग ती आमच्याकडेच सोपा, आमच्याकडे सुरक्षित राहतील. मात्र हा निर्णय शेवटी गायकवाड शिंदे कुटुंबियांना घ्यायचा आहे. पुढे जाण्यापूर्वी शिर्डीतल्या वादाचं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये. महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंना 9 नाणी भेट म्हणून दिलेली. याच 9 नाण्यांच्या खरेपणावरून शिर्डीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये नाण्यांवरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. या 9 नाण्यांची संख्या आता चक्क 22 वर गेल्याचं समोर आलंय. सध्या शिंदे कुटुंबाकडे 9, अरुण गायकवाडांकडे 9 आणि आणखी एका शिंदे गटाकडे 4 नाणी आहेत. अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी आहेत असा शिर्डीतल्या ग्रामस्थांचा आरोप आहे. गायकवाडांकडील नाणी खोटी असल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. ऐनवेळी तक्रारदार चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यानं गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळालाय. धर्मादाय आयुक्तांकडून दिलासा मिळाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतलेली. ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा डीएनए दाखवावा असं गायकवाडांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. त्यांनी हे सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत. तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू. अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतले ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अरुण गायकवाड यांनी माफी मागितली. या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. हे साईबाबा हे आमचं दैवत आहे. साईबाबा सोडून आम्ही जे साईबाबांची पूजा करत असतो घरी, तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता. तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडील 9 नाणीच खरी आहेत, उरलेली बनावट आहेत असं लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांचा दावा आहे. लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की 9 रुपये हे इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने 9 रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले.
म्हणजे बाबा गेले 1918 जवळ 100पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. 9 रुपये इथंच आहे 100 वर्षापासून. तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही. बाहेर जे कोणी 9 रुपये दाखवतं ते पूर्णपणे खोटं आहे. सर्व ग्रामस्थांना माहिती आहे, शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत, तर सर्वांना माहिती आहे की 9 रुपये इथंच ठेवलेले आहेत. अरुण गायकवाडांच्या बाजूने आलेल्या निर्णयाविरोधात आपण अपील करणार असल्याचं संजय शिंदेंनी म्हटलंय. तो धर्मादाय आयुक्तांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही साहेबाच्या समोर हात ठेवून सांगू शकतो. कुठल्याही प्रकारची नोटीस नाही. आणि जरी धर्मादाय आयुक्तांनी जरी दिलं तर आम्ही तो म्हणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू. आणि जे पण आहे ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो. त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही. ही तरी नाणी आहेत, पण साईबाबांच्या जीवनात आणि त्यांच्या निर्वाणानंतरही सदैव काही ना काही वाद होत राहील. साईबाबा जिवंत असताना त्यांना त्रास देणारे असोत किंवा त्यांच्यानंतर वेळोवेळी उपस्थित केले जाणारे प्रश्न असोत, साईबाबा तर वादांच्या पलीकडे गेले, ते सर्व समाजाचे झाले, मात्र वादाचा वादंग कायम राहिला. ग्राफिक्सद्वारे पाहूयात असेच काही मुद्दे, असेच काही वाद की ज्यांच्यामुळे सदैव काही चर्चा होत राहिल्या. काही शमले, काही तसेच राहिले. असेच हे वाद बघतोय आपण. 2014 मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी वादग्रस्त विधान करून शिर्डीच्या साईबाबांना देव मानायला नकार दिला. शिर्डीच्या साईबाबांची पूजा करून हिंदू धर्माला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या नावावर काही लोक बक्कळ पैसा कमवत असल्याचाही स्वरूपानंद सरस्वती यांनी आरोप केला. स्वरूपानंद यांनी विधान केल्यानंतर साईबाबा हे देव आहेत की नाही यावर धर्मसंसदेचं आयोजनही करण्यात आलं होतं. आज अनेकांना त्याची कल्पना नसेल. छत्तीसगडमधील कौधाडा इथंही धर्मसंसद आयोजित करण्यात आली. त्याला साई संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रण होतं. 2015 मध्ये संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी म्हणाले होते की साईबाबांनी किंवा त्यांच्या भक्तांनीही त्यांना कधी देव मानलेले नाही. 2023 मध्ये पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त विधान केलं. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली. अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. तर जितेंद्र आव्हाडांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत धीरेंद्र शास्त्रीवर कारवाईची मागणी केली होती. 2024 मध्ये वाराणसीत सनातन रक्षक दलाच्या लोकांनी साईबाबांची मूर्तीच मंदिरातून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. या 14 या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती त्यावेळी हटवण्यात आल्या होत्या. मोठा वादाचा विषय ठरला होता. सर्वात प्रथम वाराणसीतील प्रसिद्ध बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली होती. तर याच अनुषंगाने आपण आज आपल्याला कल्पना आहे साईबाबांचा कोणताही सगळा विषय हा लाखो कोट्यवधी जगभर पसरलेल्या भक्तांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे विषय साईबाबांशी संबंधित आहे. त्यामुळे या बाबतीत आम्ही काही मान्यवरांना बोलावलेले आमंत्रित केले आजच्या 0 वर्ष चर्चेत. आपल्यासोबत इथे गेस्टच्या सेंटरमध्ये आहेत गोरक्ष गाडीलकर, जे शिर्डी साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचं स्वागत. याशिवाय आपल्यासोबत आहेत बाळकृष्ण जोशी, जे सेवानिवृत्त मुख्य पुजारी आहेत साईबाबा मंदिराचे, त्यांचंही स्वागत. आणि अरुण गायकवाड, जे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे प्रमुख आहेत, ते सुद्धा आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा गायकवाडांपासूनच सुरुवात करतो, कारण विषय सगळा गायकवाड शिंदे कुटुंबियांमधला आहे. गायकवाडजी, एक जे लॉजिक शिंदेचं आहे ते लॉजिक हा तर्क म्हणून मी फक्त तुम्हाला म्हणतोय, तर्क म्हणून तो असा आहे की लक्ष्मीबाई शिंदे त्यांच्या वारशामध्ये आपल्याकडे साधारणपणे पुरुष सत्ताक पद्धत असल्यामुळे घरातलं जे काय असेल ते नेहमी मुलाकडे राहतं. अशावेळी शिंदेची कोणतीही गोष्ट, शिंदे त्या लक्ष्मीताई शिंदेंना मिळालेल्या साईबाबांकडनं मिळालेली नाणी ही शिंदेची गायकवाडांकडे जातील कशी, हा पण एक मुख्य मुद्दा मांडला जातोय. थोडं सविस्तर त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. गायकवाडजी. नमस्कार. नमस्ते. मी अरुण शिंदे गायकवाड, लक्ष्मीबाई शिंदेचे नात शैलजाताई शिंदे गायकवाड यांचा मुलगा आहे आणि सध्या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तर सन 1963-18 साली साईबाबांनी लक्ष्मीबाईंना 9 नाणी दिली, हा सर्व इतिहास सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर ही 1963 साली ज्यावेळेस लक्ष्मीबाई वारल्या त्यावेळेस ही सर्व शिंदे कुटुंबीय म्हणजे माझे मामा, माझे जे 3 मामा होते ते सर्व विभक्त राहत होते. त्या लक्ष्मीबाईंना फक्त माझी आई, माझी आजी आणि माझे आजोबा नाना पाटील शिंदे, म्हणजे हे शिंदे जे वारसदार स्वतःला म्हणवतात आज, त्यांनी कोणत्याही प्रकारची लक्ष्मीबाईंची सेवा केली नाही. त्याच्यानंतर सोनूबाई आणि नाना पाटील शिंदे यांची पण सेवा नाही केली. तर त्यामुळे हे त्यांना सांभाळल्यामुळं, आणि हे सेवेचं प्रतीक आहे, साईबाबांना लक्ष्मीबाईंनी सांभाळलं म्हणून त्यांना ही
चांदीची 9 नाणी मिळाली. त्याच्यानंतर सोनूबाई आणि लक्ष्मीबाई आणि नाना पाटील शिंदे यांना शिंदे कुटुंबियापैकी भास्करराव शिंदे म्हणजे माझे मोठे मामा, बाजीराव पाटील शिंदे माझे 2 नंबरचे मामा, ह्या दोन्ही कोणत्या सांभाळलं नाही. पर्यायीने माझ्या आईला त्यांना सांभाळावं लागलं, कारण वृद्धापकाळ झालेला होता. 1963 लक्ष्मीबाई जवळजवळ 108 वर्षाच्या होत्या. त्यानंतर ही नाणी सोनूबाईंकडे आली. 63 नंतर सोनूबाई 1980 ते 84 हे तोपर्यंत त्यांनी सांभाळली आणि त्यानंतर माझ्या आई सांभाळतात. तर हे सेवेचं प्रतीक आहे. हे काही कोणाची प्रॉपर्टी नाही, 7-12 उतारा नाही. ठीक आहे की प्रॉपर्टी ही मुलाकडे आली पाहिजे, परंतु सेवेचं प्रतीक असल्यामुळं आणि स्वतः सोनूबाईंनी 1970 साली मृत्यूपत्र लिहून दिलेले आहे माझ्या आईला. आणि त्याच्यावर त्या काळातल्या ग्रामस्थांच्या, आज जे ग्रामस्थ म्हणताय की मी खोटे नाणे दाखवतोय, तर त्याच ग्रामस्थांचे आजोबा पंजोबांनी माझ्या आईला सह्या करून दिलेल्या आहेत की सर्व 9च्या 9 नाणी शैलजा शंकर गायकवाड यांच्याकडे आहेत. आणि त्याचा 2000 साली आम्ही ट्रस्ट तयार केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही नाणी आमच्या घरी पूजेत ठेवतो, बाहेर ठिकठिकाणी बोलवतात, मंदिरामध्ये बोलवतात, आमच्याकडे सेलिब्रिटीज येतात. ह्या 25 वर्षात हा वाद कधीही उद्भवला नाही, पण आजच हा वाद का उद्भवला जातो, याच्या मागचे काय राजकारण आहेत याचा पण लवकरच शोध लागेल. पण ही नाणी 100% का 1001% ही आमच्याकडे आहेत. बरं, गायकवाडजी, पुढे जाण्यापूर्वी आपल्यासोबत आणखी साईबाबा संस्थानाचे सीईओ पण आहेत, मला त्यांच्याकडे पण जायचं. पण त्यापूर्वी एक प्रश्न फक्त असा, मला याची कल्पना आहे, साईबाबांचं जे सर्वाधिक प्रसिद्ध आणि सर्वांच्या द्वारे संमत असं चरित्र म्हटलं जातं, त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की लक्ष्मीबाईंना तेव्हा नाणी देण्यात आली होती. पण त्यानंतर जो नाण्यांचा प्रवास आहे त्याबद्दल तत्कालीन, उत्तरकालीन असा कुठला दाखला वगैरे कुठे आलाय, गॅझेटमध्ये किंवा अन्य कुठेही? मला प्रश्न विचारला? हो, तुम्हालाच विचारला गायकवाडजी. 1992 साली श्री साईबाबांनी जो साई सच्चरित्र लिहिलेला आहे त्यांच्यावर गोविंदराव दाभोळकरांनी, तर ते पद्य होतं. त्या गद्याचा अभ्यास करून कर्नल मुबल निंबाळकर, पुणे येथील कर्नल मुबल निंबाळकर यांनी साईंचे सत्यचरित्र गद्यावरून पद्य हा ग्रंथ लिहिला. आणि त्या काळी 1992 साली त्यांनी शिर्डीच्या जे आमचं जुनं घर होतं तेथे मी राहत होतो. माझा जन्मच त्या घरातला आहे. 1966 पासून मी त्या घरात राहत होतो. तर ते आमच्याकडे आले, त्यांनी सर्व चौकशी केली आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं की लक्ष्मीबाई नंतर ही सर्व 9च्या 9 नाणी त्यांची नात शैलजा शंकर गायकवाड यांच्याकडे आहेत. त्यावेळेस मी व्यवसायामुळे कोपरगावला होतो, आम्ही राहत होतो आणि साईराज मोटर्स हे माझं राजदूत यामाचं शोरूम होतं. तर त्याचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे. आणि त्या साईच्या सत्यचरित्रावरून साईबाबा संस्थांनी 1992 ते 95 या काळात ते साईंचे सत्यचरित्र गद्य हे प्रकाशित केलेले आहे. परंतु त्यामध्ये परत ग्रामस्थ म्हणतील आमचं पण नाव टाका, यांचं नाव टाकलं आहे, त्यामुळे ते नाव राहिलं गेलं. परंतु तो हा पूर्ण पुरावा आहे. आणि त्यांनी संपूर्ण चौकशी करून शिंदे परिवार, त्यावेळेस जो शिंदे परिवार होता म्हणजे माझे मामा मामी, त्यांना सर्व चौकशी करून आणि शिवाय माझे 2 नंबरचे मामा त्यांच्या मुलांनी सुधाकर बाजीराव पाटील शिंदे, भाऊसाहेब बाजीराव पाटील शिंदे, जे आज ह्या चित्रामध्ये टोपी घातलेले जे दिसत आहेत ते भाऊसाहेब बाजीराव पाटील शिंदे, या सर्वांनी लिहून दिलेलं आहे की साईबाबांनी लक्ष्मीबाईंना जी 9 नाणी दिली आहेत ती आमची आत्या हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलजा शंकर गायकवाड यांच्याकडे आहेत. त्यांनी ट्रस्ट स्थापन करावा, त्याचे मंदिर बांधावे, त्याचा सांभाळ करावा, याला पूर्ण त्यांनी संमती दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं की हे सर्व पुरावे घेतल्यानंतर चॅरिटी कमिशनरने 2000 साली हा ट्रस्ट तयार केलेला आहे. मी याबद्दल नंतर येईन तुमच्याकडे, मला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत, पण बऱ्यापैकी गोष्टी स्पष्ट झाल्या. मला यानंतर गोरक्ष गाडीलकरांकडे जायचं आहे, पण लोकांना कदाचित असंही वाटेल की आपण गायकवाडांना बोलवलेलं आहे, तर मग शिंदे ज्यांचा दावा आहे आणि जे लक्ष्मीबाई शिंदेचे वंशज आहेत त्यांना का नाही बोलवलं, असा स्वाभाविक प्रश्न आपल्या मनात पडू शकतो. तर एबीपी माझानं त्यांच्याशी संपर्क साधला होता. आमचे शिर्डीतले आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी संपर्क साधला होता. त्यांनी आमच्याकडे कार्यक्रमाला यायच्या आधी होही म्हटलं, त्याला जाहीर म्हणजे म्हटलं सुद्धा की आम्ही येणार आहोत कार्यक्रमाला या आजच्या 0 आवरच्या. मात्र नंतर त्यांनी त्याला नकार दिलाय. त्यामुळे आम्ही त्यांना तर वेळ दिली होती, आम्ही त्यांची भूमिका समजून घेणार होतो, मात्र त्यांनी अचानकच पाठ फिरवल्यामुळे त्यांची भूमिका मांडता येणार नाही. मात्र हा कार्यक्रम बघत असताना
त्यांना जर का वाटत असेल की आपलीही बाजू मांडली जावी तर 0 आवर ABP माझा त्यांना पूर्ण ही संधी देईल. जर का त्यांना फोनद्वारे आपली भूमिका मांडायची असेल तर आमचे जे प्रतिनिधी आहेत ओझा म्हणून जे शिर्डीला, त्यांच्याशी ते संपर्क साधू शकतात. आम्ही त्यांची भूमिका जरूर जाणून घेऊ. आता मी जातो या शिर्डी संस्थानचे, साईबाबा संस्थानचे जे CEO आहेत आणि सगळी व्यवस्था जे बघतायत गोरक्ष गाडीलकर, त्यांच्याकडे जातोय. गाडीलकरजी, या सगळ्या प्रकरणामध्ये माझे 2 प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतोय. आपल्या अखत्यारीत म्हणजे आपल्या संस्थानाच्या अखत्यारीत साईबाबांच्या हयातीतच अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा सांभाळ साईबाबा संस्थान करत असतं. मात्र अशा वस्तू की ज्या थेट तुमच्या अखत्यारीत येत नाहीत किंवा ज्या अन्य कुणाकडे तरी साईबाबांच्या त्या काळामध्ये भेटलेली मंडळी आहे, त्यांच्या स्वतःच्या काही वस्तू आहेत, अशा बाबतीत काही यापूर्वीचा काही रेफरन्स आहे का, प्रेसिडन्स आहे का, आणि तुमची आता या बाबतीतली काय भूमिका आहे? गोरक्षजी, तुम्ही आवाज म्यूट केलाय. तुमचा आवाज आम्हाला ऐकायला येणार नाही. तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. नमस्कार. हा, नमस्कार, बोला. श्री साईबाबांनी आपल्या अंतिम क्षणी जे आहे सेवेचं प्रतीक म्हणून लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी दिलेली होती. त्या 9 नाण्याची 27 नाणी झालेली आहेत आणि शिंदे कुटुंबीय आणि हे गायकवाड कुटुंबीय जे आहे नाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि भक्तांची फसवणूक करतात अशा आशयाची तक्रार प्राप्त झालेली होती. त्या संदर्भाने शिंदे कुटुंबीय आणि गायकवाड कुटुंबीय जे आहे ते दोघांना ते बोलवलेलं होतं. बरं. त्या चर्चेमध्ये एकूण 22 नाणी जे आहे म्हणजे गायकवाड कुटुंबीय सांगतात त्यांच्याकडे 9 नाणी, त्याप्रमाणे बापूसाहेब शिंदे यांच्याकडे 9 नाणी आणि दीपक शिंदे यांच्याकडे 4 नाणी, अशी 22 नाणी आमच्याकडे आहेत. ती बाबांनी दिलेली आहेत असा क्लेम केलेला होता. बरं. मग त्यांना नोटीस देऊन जी आहे ही नाणी जी आहेत ती संस्थांकडे जमा करावी. बरं. आपण पुरातत्व खात्याकडून ती चौकशी करून घेऊ, तपासून घेऊ. बरोबर. आणि आधी ते परत देता येतील किंवा आपली इच्छा असेल तर आपण ती म्युझियम मध्ये ठेवू. बरं. असं आव्हान जे आहे ते केलेलं होतं. बरं. त्यानुसार शिंदे कुटुंबियांनी सांगितलं आम्ही ही नाणी जी आहे ती बाहेर कुठं घेऊन जात नाही. हो. संस्थांनी सांगितलं तर आम्ही जमा करू. परंतु हे गायकवाड कुटुंबियांनी जे आहे ते या संदर्भाने कोणत्याही पत्राला उत्तर जे आहे ते दिलेलं नव्हतं. बरं. मला गाडीलकर, मला आणखी या बाबतीत विचारायचे की यापूर्वी माझा जो मगाचा प्रश्न होता की यापूर्वी साईबाबांच्या काळामध्ये हयातीत किंवा त्यानंतर अशा कुठल्या वस्तू, जसं साईबाबांनी या लक्ष्मीबाई शिंदेना नाणी दिली होती, तसंच आणखी एखादी वस्तू असेल की साईबाबा कोणाच्या तरी घरी गेले असतील आणि ती वस्तू वापरली असेल आणि ती वस्तू आता त्या कुटुंबांसाठी एक वारसा ठरलेली आहे, अशा वस्तू मिळवण्याचा प्रयत्न यापूर्वी कधी साईबाबा संस्थानानं केला होता का? असा काही अनुभव आहे आपल्या गाठीशी, आपल्या संस्थानाच्या गाठीशी? या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही, परंतु आपलं म्युझियम आहे. अच्छा. या म्युझियम मध्ये बाबांनी ज्या वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत. बरं. मी पुन्हा एकदा गायकवाडांकडे जातो. अरुण गायकवाडजी, याच्यातला एक प्रश्न असा आहे की हा विषय तुम्ही मगाशी पण त्याचा उल्लेख केला होता. शिंदे कुटुंबियांचं म्हणणं आहे की आम्ही यापूर्वी सुद्धा तुमच्याकडच्या नाण्यांबद्दल आक्षेप व्यक्त केलेला आहे. आता शिंदेचं म्हणणे की ती नाणी आमच्याकडेच असतील, ती मुळात आमच्या घरातून दुसरीकडे जातीलच कशामुळे? तर या आक्षेपाबद्दल आपलं नेमकं काय म्हणणं आहे, ज्याचा अर्थ असा की आत्ताच हा वाद का उपस्थित झालाय? 1980 सालापर्यंत ही चांदीची 9 नाणी मी, माझी आई आणि माझ्या आजी सोनूबाई हे आम्ही भक्तांना दाखवत होतो. आणि त्यानंतर 1980 साली माझे मामा भास्करराव शिंदे, त्याच्यानंतर बापूसाहेब शिंदे, शिवाजी भास्कर शिंदे आणि गोविंद भास्कर शिंदे ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या आजीला आणि आईला मारहाण केली. त्यानंतर आम्ही ही नाणी घेऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आम्ही कोपरगावला टिळकनगर येथे राहिलो, निवारा सोसायटी येथे राहिलो. त्यामुळे ही खरी 9 नाणी आमच्या ताब्यात आली. तुम्ही कोपरगाव किंवा इतर ठिकाणी सुद्धा याची चौकशी करू शकता. आणि त्यामुळे ही नाणी पूर्ण बाहेर जे म्हणतात गेली नाहीत, परंतु जर आम्ही कित्येक वर्षापासून बाहेर घेऊन जातो तर त्यावेळेस शिंदे कुटुंबाने किंवा कोणी का हे केलं नाही, तसेच कोणी दावा केला नाही, तसेच त्यांनी कुठे पोलीस स्टेशनला आजपर्यंत तक्रार दिलेली नाही. आज सुद्धा ते तुमच्या ABP माझाला आले नाही. त्याला कारणच हेच आहे की त्यांच्याकडे कोणतेही कागदोपत्री पुरावे नाही. ते बरं.
मी परत तेच सांगतो की चॅरिटी कमिशनर साहेबांनी गेली 5 वर्ष ना शिंदे कुटुंबीय चॅरिटी कमिशनरने त्यांना 3 वेळेस नोटिसा पाठवल्या, तर त्यांनी कोणताही प्रतिसाद, फक्त तक्रार केली. ती तक्रार सुद्धा शिंदे कुटुंबियांनी केलेली नाही. ती तक्रार आमच्या काही गावकऱ्यांनी, जी राजकीय मंडळी आहेत, त्यांनी ही तक्रार केलेली आहे. तर त्यांना ते हजर राहिले नाहीत आणि त्यांनी त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा असेलच. आणि मी त्यासाठी आजही आताही या क्षणी एबीपी माझावरून हे आवाहन आहे की शिंदे कुटुंबीय, कारण विषय मी मगाशी म्हणालो होतो तसं 2 कुटुंबांमधल्या एखाद्या वस्तूचा एवढा मुद्दा असता तर आम्ही लक्षही दिलं नसतं, पण विषय साईबाबांनी त्यांच्या हयातीत दिलेल्या नाण्यांचा आहे. आजही जिकडे आमच्या गडकिल्ल्यांवरती छोटीशी गोष्ट सापडली तरी सुद्धा आमच्यासाठी तो इतिहास शिवरायांचा इतिहास असतो आणि म्हणून तो जिव्हाळ्याचा असतो. त्याचप्रमाणे साईबाबांच्या हस्तस्पर्शाने पुनीत झालेली नाणी जर का कोणाकडे आली असतील तर तो विषय केवळ 2 कुटुंबियांमधला राहत नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबियांना आताही आव्हान आहे, तुमची भूमिका मांडा, अन्यथा तुम्ही कार्यक्रमात सहभागी न होणं याचा फार वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. मी आता जातो बाळकृष्ण जोशी यांच्याकडे, सेवानिवृत्त मुख्य पुजारी आहेत साईबाबा संस्थानाचे. जोशीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. माझा आपल्याला प्रश्न आहे, या वादाकडे तुम्ही तर स्थानिक आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच असतील, तर या बाबतीतला काय नेमका तुमच्याकडचं निरीक्षण काय आहे, आधीचे काय दाखलेत, काय सांगाल? आमच्याकडचं निरीक्षण आहे की आमच्या साहिचरित्रामध्ये जो उल्लेख आहे की बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेला दिलेले 9 रुपये आहेत, बरं, ते लक्ष्मीबाई शिंदे मध्ये त्या ठिकाणी ते ठेवलेले आहेत. बरं. त्यांचा लावलेला आहे आणि आम्ही जातो, आम्ही पाहतो तर ते 9 रुपये तसेच आहेत. बरं. तर त्यांनी 9 रुपये त्यांना दिले असं यांचा उल्लेख आहे. पण शिंदे कुटुंबियांचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावर. हो. आम्ही त्यांना विचारणा केली ते म्हणजे आमच्याकडे 9 रुपये आहेत. हो. बरं. मग तिथे सध्या शिंदेच्या वाड्यामध्ये 9 रुपये दिसत आहेत आणि या गायकवाड्याकडे 9 रुपये आहेत. हो. हे नेमके 9 रुपये कोणते, हा प्रश्न भक्तांना. बरं. बाबांचा हस्तस्पर्श झालेली ती असल्यामुळे साई भक्तांसाठी फार महत्वाची आहे ती. बरं. आणि ती आदर साई भक्त त्या ठिकाणी पाहत आहेत. बरोबर. तर ग्रामस्थ लोकांनी किंवा स्थानिकांनी मुद्दा कशासाठी उचलला हे मला सांगता येणार नाही. बरं. पण मला एवढं सांगायचं की मी त्या ठिकाणी आम्ही जर गेलो तर आम्हाला आजही त्या लक्ष्मीबाई शिंदेच्या ज्या ठिकाणी समाधी घर आहे त्या ठिकाणी 9 रुपये पाहायला मिळतात. बरोबर. आणि हे आणि ते 9 रुपये सारखेच आहेत. बरं. आता इथे प्रेक्षकांना फक्त हे सांगायला हवं, सगळ्यांना लगेच लक्षात येईल अशातला भाग नाही. हा विषय चाललेला आहे, जवळपास 150 वर्षाच्या आसपासचा विषय चाललेला आहे. ब्रिटिश राज्य भारतावरती होतं त्यावेळेचा राज्य आहे आणि त्यामुळे ती जी कॉइन्स आहेत ती ब्रिटिश कालीन कॉइन्स आहेत. तुम्ही सुद्धा आता चॅनलवरती बघत असताना तुम्हाला ती दिसतील, त्या दृष्टीने ती कॉइन्स आहेत. आणि अशा प्रकारची कॉइन्स या क्षणी आजही जर का तुम्ही जुन्या बाजारात गेलात तर अशीच्या अशी कॉइन्स मिळू शकतात. आता प्रश्न कॉइनला कॉइन असणं हा मुद्दा नसून ती साईबाबांच्या स्पर्शाने आलेली कॉइन्स असतील तरच त्याला तो एक पूजनीय आणि असा महत्वाचा भाव त्या दृष्टीने त्या ठाई आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. मी यानंतर जातोय पुन्हा एकदा शिर्डी संस्थानच्या सीओकडे, गोरक्ष गाडीलकरांकडे. गाडीलकरजी, या बाबतीत आता संस्थान कायदेशीर मार्गानं, शेवटी प्रश्न असा आहे की याचा कोणीच व्यवसाय करत नाहीये, त्यांनी सुद्धा ट्रस्ट स्थापन केलाय गायकवाडांनी, शिंदेनी सुद्धा काही वेगळं केलं नाही, त्यांनी सुद्धा पूजेसाठीच ठेवल्यात, कोणाचं आहे खरं आपल्याला माहित नाही. अशावेळी शिर्डी संस्थान कायदेशीर मार्गाने ही साईबाबांच्या श्रद्धेची सामूहिक सार्वजनिक संपत्ती आहे असा स्टँड घेऊन ही नाणी आपल्या ताब्यात घेऊ शकतं का? आम्ही त्यांना तसंच आवाहन केलेलं होतं, परंतु त्यांनी ते जमा केले नाही. बरं. म्हणून आम्ही एक प्रेस नोट दिलेली होती की जोपर्यंत ही बाबांनी दिलेली नाणी खरे कोणते आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ही नाण्याच्या संदर्भाने जे ते कोणतेही कार्यक्रम जे आहेत ते भक्तांनी आयोजित करू नये. बरं. अशी एक प्रेस नोट दिलेली होती. बरं. हा मुद्दा महत्वाचा आहे कारण अनेकदा पादुकांच्या बाबतीत सुद्धा आजकाल असं झालेलं आहे, खऱ्या पादुका कोणत्या, मात्र कोणी पादुका घेतं आणि मग आपल्या गावामध्ये शहरामध्ये कार्यक्रम आयोजित करतं आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे. अनेकांना वाटू शकते की या नाण्यांचा प्रश्न काय एवढा मोठा आहे, कारण त्याच्या पुढे नंतर त्या उद्या त्या नाणं घेऊन मग साईबाबांच्या स्पर्शाची नाणी घेऊन सगळीकडे कार्यक्रम सुरू होतील आणि त्यासाठी तो ठरवलं गेलं पाहिजे की नेमकी कोणाकडचा वारसा आहे. मी गायकवाडांना विचारतो, गायकवाडजी, याचा शोध घेण्यासाठी आपण एक एकदम मार्ग सुचवला ज्याची खूप चर्चा झाली, आपण तर थेट साईबाबांचाच डीएनए शोधला जावा आणि त्या कारण हातांचा स्पर्श असेल तर डीएनए असेल त्यावर, असं आपण काही एक लॉजिक लावत होतं, तर नेमका मुद्दा काय होता? तो मुद्दा असा होता की काही पत्रकारांनी
मुद्दामून 4 ते 5 वेळेस मला विचारलं की ही साईबाबांच्या हातातलीच ही नाणी कशावरून. बरं. तर आता साईबाबांच्याच हातातली ही नाणी आहेत याला मुद्दा हाच येणार DNA. तर त्यामुळं तो एक माझ्याकडून अवधानानं निघून गेलं होतं. ऍक्च्युअल मला नाण्यांचं चेकअप हे पुरातत्व खाते, भारत सरकार पुरातत्व खात्याने हे करावं, परंतु सारखं नवनाणी साईबाबा याच्यामध्ये माझा तो अनवधाने माझ्याकडून ते निघून गेलं. त्याबद्दल काल मी लगेच दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. साई भक्तांच्या, ग्रामस्थांच्या, साईबाबा संस्थांच्या कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल मी एक दिलगिरी केली आहे. आज पण मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु ही जी खोटी नाणी आणि खरी नाणी याबद्दल आता जे मी आता हे थोडंसं गाडीलकर साहेबांना पण आता तो पण मी आता एक विचारतोय की त्यांनी जे आम्हाला मीटिंग घेऊन एक जे पत्र दिलं होतं तर ते पत्र त्यांनी धमकीचं पत्र दिलं होतं हे ते म्हणत नाही. कारण जे पत्र त्यांनी आम्हाला दिलं, शिंदेंना दिलं, त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की साईबाबांनी ही नाणी प्रसाद रूपी लक्ष्मीबाईंना दिलेली आहेत. बरं. नाणी दिलेली आहेत म्हणजे साईबाबा संस्थांचा याच्यावर कोणाचा हक्क राहिलेला नाहीये. त्यानंतर त्यांनी असं म्हणलं की तुम्ही ही नाणी साईबाबा संस्थांना 7 दिवसात जमा करावी, अन्यथा तुमच्यावर साई भक्तांची फसवणूक केल्याचा दावा केला जाईल, फौजदारी स्वरूपाचा दावा केला जाईल. आज माझी आई शैलजाताई शिंदे गायकवाड या 80 वर्षाच्या आहेत. ज्या 80 वर्षाच्या आहेत, गेल्या 1963 पासून 16-17 वर्षाच्या असतील तेव्हापासून ते 9 नाणी सांभाळतात. आणि हा कुटुंबातला हा जो माहिती आहे ती बाहेरच्या लोकांना कोणाला माहित नाही. तर त्यामुळं त्यांनी जे आम्हाला धमकीवाजा पत्र दिलं त्या धमकीवाजा पत्राला मी स्वतः त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्या पत्राला उत्तर म्हणून. गाडीलकरजी, आपल्याला यावर काही प्रतिक्रिया द्यायची? गाडीलकरजी, हा पत्राचार काय होता याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? गाडीलकरजी. गायकवाड यांनाच नोटीस नव्हती दिली, शिंदे कुटुंबियांना बी दिली होती. बरं. 9 नाणी आहेत आणि त्याचे 27 नाणी झाली, तर ती भक्तांची जे भ्रम निर्माण झालेला होता त्याच्यामुळे नोटीस दिलेली होती त्यांना. बरं. बाबांनी 9 नाणी दिली ना, आता 27 नाणी झाली. मग ती कोणती नाणी खरी हा भक्तांचा विषय आहेच ना. बरं. बरोबर. गायकवाडजी, पण इकडे मगाशी मी जो उल्लेख केला होता त्यानुसार ती नाणी आता तुम्ही सुद्धा ट्रस्ट स्थापन केलाय. ट्रस्ट आहे म्हणजे थोडक्यात हा कोणत्याही प्रकारचा पैसा कमवण्याचा किंवा असा उद्योग नसून हे एक समाजसेवी भावनेने आपण तयार केलेला तो विश्वस्त निधी आहे, विश्वस्त संस्था आहे. मग एक वेगळा विश्वस्त निधी संस्था तयार करण्याच्या ऐवजी जो मूळ संस्था आहे जी की साईबाबा मंदिर ट्रस्ट, तिथेच तुम्ही का नाही सोपत? तुमचं हवं तर काय गायकवाड शिंदे कुटुंबियांचं नाव लिहिलं जाईल की ही नाणी आम्हाला देण्याच्या मागे गायकवाड शिंदे कुटुंबियांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल संस्थान त्यांचा आभारी आहे. अशा प्रकारे सगळाच वाद मिटेल. तुम्ही नाणी देत का नाही? साईबाबा संस्थांनी आम्हाला आत्ताच प्रस्ताव दिलेला नाही. याच्यापूर्वी पण जयंत ससाने साहेब अध्यक्ष असताना त्यांनी प्रस्ताव दिला होता. तर त्यावेळेस सुद्धा आमच्या आईने त्याला नकार दिला. तो नकार का दिला की लक्ष्मीबाईंनी साईबाबांची सेवा केली आणि हे आमचं दैवत आहे, आमच्या घरामध्ये हे पूजनीय आहे, आम्ही त्याची पूजा करतो, अर्चा करतो. हजारो साईभक्त आमच्या घरी येतात, हजारो साईभक्त आम्हाला बोलावतात. तर त्यामुळं हा एक भक्तीचा आस्थेचा विषय आहे. आणि साईबाबा संस्थान म्हणतं की आम्ही हे तिथे म्युझियम मध्ये ठेवू, परंतु आम्ही ते सांभाळू शकतो म्हणून आम्ही 2000 साली ट्रस्ट तयार केलेला आहे. आणि याच्यावर मी आज पण सांगतो, हजारो प्रस्ताव येवोत किंवा काही त्याच्यावर हे हो, ही 9 नाणी 1000% खरी आहेत माझ्याकडची 9 नाणी. आणि हे आम्ही साईबाबा संस्थानच काय ना शिंदे कुटुंबीय कोणाला पण देणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी बाळकृष्ण जोशींकडे शेवटचा मुद्दा घेऊन जातोय. जोशीजी, आपल्याकडे आपण पुजारी राहिलेला आहात, मोठ्या संख्येनं लाखो कोट्यवधी भाविक येत असतात दरवर्षी साई मंदिरामध्ये. आता त्या मंडळींना उत्सुकता असते, साईबाबा कुठे बसले होते, मग ते झाड कोणतं आहे, ती जागा कोणती आहे, द्वारकामाई कुठे आहे, आणि अनेक साईबाबांची धुनी, या सगळ्या गोष्टी. आता इथे हा नाण्यांचाही विषय आहे. शेवटी लोक तुम्हाला विचारणार, कारण तुम्ही सगळी मंडळी जाणकार आहात. अशा वेळी तुम्ही त्यांना कोणतं घर सांगणार? गायकवाडांचं की शिंदेचं? आम्ही शिंदेचंच घर सांगतो. आम्ही शिंदेकडे आहेत, आमच्याकडे तो प्रूफ आहे साहेब याच्यामध्ये, तो शिंदेला लक्ष्मीबाई शिंदेच्या हातामध्ये बाबा, त्याच्यामुळे शिंदे कुटुंबियाकडे जे रुपये आहेत तेच आम्ही ओरिजिनल समजणार. बरं. आता यामध्ये एक वाद मात्र असा आहे जोशीजी, एक अडचण अशी आहे यामध्ये की शिंदेची जर का भूमिका इतकी भक्कम असेल की जी बाजू तुम्ही घेताय, पण शिंदे मात्र स्वतः या चर्चेत येत नसतील, तर मात्र
गोष्टी अशा आहेत की प्रश्न विचारावे लागतील. श्रद्धा श्रद्धेच्या जागी आहे, तर्क तर्काच्या जागी आहे आणि प्रश्न तर विचारावा लागेल, कारण प्रश्नाच्याच कसोटीवरती श्रद्धा खरी ठरू शकते. एकदा नाणी साईबाबांच्या स्पर्शाची असतील तर मग श्रद्धा तिथून सुरू होईल. तोपर्यंत प्रश्नच कायम राहतील आणि या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी साई संस्थान, शिंदे कुटुंबीय आणि गायकवाडांची आहे. ती जबाबदारी त्यांच्यावर सोपून आपण मात्र इथे थांबूयात आजच्या विषयापुरता. तिघांचे आभार. आपण वेळ दिला, गाडीलकरजी, शिंदेजी आणि जोशीजी आणि गायकवाड, आपण दिलेल्या वेळेसाठी. यानंतरचा